समारंभासाठी मी विनंती करतो आमचे आनंदजी बुरांडे सचिन दादा इथे उपस्थित झालेले आहेत, आनंद दादा उपस्थित आहेत, रश्मिताई पाटील यांना मी विनंती करतो, वासुदेव नाखवा यांनाही विनंती करतो की आपण यायचं आहे आणि व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे। गौरव दादा बामजी, मुकेशजी बामजी यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। गौरव बामजी, मुकेशजी बामजी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। सुमित कवळे, रुपेश धुरे यांना विनंती करतो की प्रशांत पाटील, रोहित फाळके, दत्ता नाखवा, उलेश नाखवा, श्याम गण, दिनेश नाखवा, रश्मीन गुरव, परेश ठाकूर, समीर म्हात्रे, मुकेश बामजी, संतोष कवळे, प्रियंका, रोहित पाटील, प्रियंका तसेच रोहित पाटील या सर्व मान्यवर मंडळींना मी विनंती करतो की सागर गुरव, संकेतजी राऊळ यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। लाभेश नाईक यांना सुद्धा मी विनंती करतो, कौस्तुभ नाईक, प्रसादजी सुतार यांनाही विनंती करतो, श्रीकांत गुरव यांनाही विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। रुपेश पाटील यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करतोय। या सर्व मंडळींना विनंती असेल की मुकेश बामजी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। ज्यांची नावं वाचले त्याने येस, चला लगेच या, पारितोषिक द्यायला सुरुवात करूया आपण। येस, मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आहे। चला मंडळी आपण दोन्ही टीम पुढे या, 4 टीम असतात। शुभम पेज तयार झाला असेल तर मला आणा। हो येस, आपण अंपायरच्या सन्मानपासून सुरुवात करूया। या स्पर्धेसाठी आपल्याला जेपी पॅनलचे पंच लाभले। मी सर्वप्रथम आमंत्रित करतो शेखर हिरगुडे सर यांना, कल्याणहून ते या ठिकाणी स्पर्धेला लाभले, त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल पंचांचा। अच्छा, ते सुद्धा फ्रेश व्हायला गेलेले आहेत। तर तत्पूर्वी 4ही संघांना विनंती करतोय, चला लगेच आपण समोर यायचं आहे। हा अच्छा, शेखर हिरगुडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यात येईल। टीम सर्वांनी पुढे या जरा। पंकज नागवा आपला संपूर्ण संघ घेऊन जरा समोर या। तसेच गण वॉटर स्पोर्ट साखर आपण सुद्धा जरा समोर यायचं आहे। पारितोषिक वितरण समारंभाला आपण सुरुवात करतोय। सर्वप्रथम शेखर हिरगुडे आपले या संपूर्ण स्पर्धेसाठी पंच लाभले, त्यांचा सन्मान करण्यात येईल। मी त्यांना विनंती करतो की समोर हा सन्मान स्वीकारायचा आहे। आनंद बुरांडे यांना मी विनंती करतो आपले सन्माननीय उपसरपंच साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते शेखर हिरगुडे यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान करायचा आहे। या संपूर्ण स्पर्धेसाठी आक्षी साखर प्रीमियर लीग मध्ये या स्पर्धेला आपल्याला गेले 4 दिवस जेपी पॅनलचे पंच लाभले। या पंचांची एक महत्त्वाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि मॅच विशेषतः न्यूट्रल अंपायरिंग ज्याला आपण म्हणतो ना, ती न्यूट्रल अंपायरिंग होणं गरजेचं असतं। एकत्रितरित्या शेखर हिरगुडे हा अर्थातच हा सन्मान स्वीकारतील, ऑन बिहाफ ऑल अंपायर्स ते अर्थात स्वीकारतील। सो मी यांना विनंती करतो सन्माननीय उपसरपंच साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांचा करायचा आहे। येस कॅमेरा आहे ना, हा येस ओके। आमचे कॅमेरामन त्या ठिकाणी उपस्थित आहेत। शेखर हिरगुडे यांचा सन्मान होतोय आणि जतीन भुयाळ, साजिद खान यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सो थँक्यू सो मच। संतोष दादा यांनाही विनंती आहे की मुकेश बामजी यांना विनंती आहे की मुकेश बामजी या, आपण सुद्धा मुकेश बामजी यांनाही मी विनंती करतो की
यानंतर आपण पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. पण गेल्या 4 दिवसांमध्ये ही प्रीमियर लीग यशस्वीपणे पार पडत असताना ऐकूया आपण आनंद बुरांडे यांना की त्यांनी या अर्थातच या क्रिकेट स्पर्धेमध्ये अर्थात आपण सर्वांसाठी जे मोलाचं सहकार्य केलंय, मी त्यांच्याकडे माईकचा भार सोपवतोय. अक्षी श्री छत्रपती ग्राउंडमध्ये सगळ्यांचा स्वागत झालेलं आहे. हे ग्राउंड तयार करताना ज्या सर्व हे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. जी आमची नागाव, अक्षी, साखर या सर्व खेळाडूंनी ही क्रिकेट पट्टी बनवताना मी बघत होतो, नेहमी मी जात होतो इथून, ते क्रिकेट पट्टी बनवताना अगदी 15 दिवस त्यांनी ही जो पहिला पिच होता हा दुसरा पिच आणि राऊंड करण्यासाठी, क्रिकेट ग्राउंड आणि राऊंड करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. आणि मी बघतोय या त्यांनी व्यायाम स्वरूपामध्ये सुद्धा त्यांनी हा क्रिकेट स्वीकारलेला आहे. कारण क्रिकेट म्हणजे एक व्यायाम आहे. व्यायाम जर तंदुरुस्त राहायचा असेल किंवा फिटनेस जर ठेवायची असेल तर आपल्याला कोणता तरी खेळ खेळावा लागतो. म्हणून हा फिटनेसचा सुद्धा काम आहे. आणि अतिप्रतिम अशी ही स्पर्धा झालेली आहे. ही साखर अक्षी प्रीमियर लीग ही कोणत्याही वादविवाद न होता अत्यंत सुंदर आणि एकदम सुंदर परिस्थितीमध्ये ती पार पडलेली आहे. आणि जे आपला आशिष नाकवा आणि त्याचा संघ म्हणजे तो प्रथम विजेता झालेला आहे. त्याच्यानंतर आमचा दुर्वेश गण हा द्वितीय विजेता झालेला आहे. आणि तृतीय वगैरे चौथे, हे सगळे जरी असले तरी आता आपण एकाच माळीमध्ये किती कोणत्याही जाती धर्माचे जरी असलो तरी एकाच माळीमध्ये आपण ओढलेलो आहोत. आणि आपण खेळ हा आता मी बघितला की हा 4 दिवस बघतोय, हा प्रत्येक खेळाडूंनी हा खेळवृत्ती दाखवलेली आहे. आणि हा जो खेळ आहे पूर्ण तडीसलेला आहे आणि पार पडलेला आहे. त्यामुळे मी सगळ्यांचा, या सगळ्या खेळाडूंचा आणि सगळ्यांनी जे मेहनत घेतलेली आहे सगळ्यांचा मी आभार मानीन आणि माझे 2 शब्द मी पुरे करेन. धन्यवाद सन्माननीय उपसरपंच साहेब. पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करतोय. थोडं शांतता राखूया. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपल्याला ट्रॉफी आहे जे कैलासवासी सुमन दत्तात्रय बुरांडे यांच्या स्मरणार्थ आपल्याला लाभलेलं आहे आणि प्रीत गजानन बुरांडे यांच्या वतीने ते लाभलेलं आहे. मॅन ऑफ द मॅचची मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि येस, आणि टी शर्ट सुद्धा आहे. काय रोहन पाटील यांच्या वतीने टी शर्ट सुद्धा आहे. सो हे देऊन पुरस्कृत केलं जाईल. मी बक्षिसाची सुरुवात अर्थातच आनंद बुरांडे साहेब यांनाच विनंती करतो. उपसरपंच साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचे आहेत. आणि मॅन ऑफ मॅच ठरतोय या मॅचचा अर्थातच फायनलचा मॅन ऑफ द मॅच पंकज नाखवा. पंकज नाखवा या स्पर्धेतील फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. त्याला हे पारितोषिक देऊन त्याचा गौरव केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पंकजसाठी. पण आनंद बुरांडे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन त्याचा गौरव केला जातोय. वेल प्लेड पंकज. हा मॅन ऑफ द मॅच मी कल्पेचा देण्याचं बघते, कारण ते माझ्यासाठी कल्याणवरून केला. शेअर करा, आपण एकत्रितरित्या शेअर करा. बघा हे सुद्धा मोठं मन लागतं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बॉस फायटर साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या प्रकारे अर्थातच जसं आनंद बुरांडे साहेब म्हणाले होते की आपण सर्वजण एक आहोत, एकमेकांना सहकार्य करून पुढे न्यायचं आहे. वेल डन पंकज. आयोजकांनी सांगितलेला हा नारा आपण पुढे नेतोय. यानंतर पुढच्या पारितोषिकांकडे आपण वळतोय. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आमचे मित्र प्रसादजी सुतार यांच्या वतीने सायकल होती आणि ट्रॉफी सुद्धा आहे. प्रसाद सुतार आपण इथे कुठे असाल तर हे पारितोषिक देण्यासाठी यायचं आहे. प्रसाद सुतार यांना मी विनंती करतो की आपण हे पारितोषिक देण्यासाठी, अच्छा त्यांच्या वतीने कोणी असेल तर हे पारितोषिक द्यायचं आहे अशी मी विनंती करतो. प्रसाद सुतार, मी विनंती करतो की सचिन दादा यांना की हे पारितोषिक देऊन आपण गौरव करायचा आहे. थोडं तुम्ही, मी आनंद बुरांडे साहेब आणि सचिन दादांना विनंती करतो थोडा वेळ तुम्ही खालीच थांबा. 2 बक्षिसं द्यायला, 2 बक्षिसं देण्यासाठी. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरतोय या स्पर्धेमध्ये तब्बल 149 धावा ठोकणारा गण वॉटर स्पोर्ट साखर संघाचा राहुल मुजावर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट.
मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन राहुल मुजावर, फॅन्टॅस्टिक. बघा क्या बात आहे. आणि पंकज त्याला स्वतः आणतोय प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाला. हे चित्र कुठे बघायला नाही मिळणार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अक्षी साखर प्रीमियर लीग मध्ये हेच तुम्ही बघू शकता. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आपल्या प्रतिस्पर्धी कर्णधाराला या ठिकाणी आणतोय. त्यामुळे खऱ्या अर्थानं मैत्रीपूर्ण लढती काय असतात त्या या स्पर्धेमध्ये आपण मित्रांनो पाहिल्या. अक्षी साखर प्रीमियर लीग साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. राहुल मुजावर स्पर्धेत तब्बल 149 धावा ठोकणारा फलंदाज या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरतोय. राहुल एक प्रश्न, राहुल एक छोटेखानी प्रश्न फक्त. हा एकच प्रश्न, कसं वाटतंय बक्षीस स्वीकारताना? मस्त वाटते. यंदा पण गेम झालाय, पुढल्या वर्षी बघू काय ते. ही सायकल कोणाला देणार आहेस? ही सायकल आता अजून ठरवलं नाही, पण छोट्या भावाला पाहिजे. त्याला रोज यायला पाहिजे इथे ग्राउंडवर, त्याला ठेवले. हा म्हणजे जर छोटा भाऊ ग्राउंडवर आला तर ही सायकल देणार आहे, अदरवाईज नाहीये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हा तेच ते, पण तो प्रॅक्टिसला आला तर देणार हो, असं आहे ते. ओके, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधला मी सचिन दादा आणि सन्माननीय बुरांडे साहेब यांनाच विनंती करतो हे पारितोषिक द्यायचं आहे. या स्पर्धेत तब्बल 8 विकेट घेणारा प्रीत 11 साखर संघाचा विशाल राणे ठरतोय स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक देऊन गौरव केला जाईल. बेस्ट बॉलर साठी सायकल आपल्याला कौस्तुभ नाईक यांचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. कौस्तुभ नाईक यांनी या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर. हा कौस्तुभ आपण आहात ना इथे, मगाशी होतात. कौस्तुभ नाईक यांना विनंती करतो की आपण हे येऊन पारितोषिक द्यायचं आहे. कौस्तुभ नाईक यांना विनंती असेल पुढचंही पारितोषिक देण्यासाठी. कौस्तुभ नाईक आपण यायचं आहे, मी मगाशी सुद्धा अनाउन्स केलं होतं. कॉंग्रॅच्युलेशन विशाल राणे. विशाल, जर एक प्रश्न तिकडे गेला तर तुलाही 2 प्रश्न विचारावे लागतील ना. विशाल, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, कसं वाटलं विकेटवरती 4 दिवस किंवा जी काही मॅचेस खेळल्यास त्यावेळेला गोलंदाजी करताना? खूप छान वाटलं. आयोजन आणि नियोजन पण चांगलं होतं आणि मला वाटलं नव्हतं की मला बेस्ट बॉलर भेटेल या टुर्नामेंटमध्ये. खूप सारे जण म्हणतात की ही विकेट फक्त बॅटिंग विकेट होती, पण तुला तर बेस्ट बॉलर मिळालंय. तुझ्या नजरेतून ही विकेट कशी होती? खूप छान होती विकेट आणि बॉलरला पण तेवढी सपोर्ट करत होते आणि बॅट्समॅनला पण तेवढी सपोर्ट करत होते विकेट. अक्षी साखर प्रीमियर लीग मध्ये खूप सारी बक्षिसं मिळतात, एवढी बक्षिसं महाराष्ट्रात मी कुठेच नाही पाहिलेली. तुझं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? सगळेच ओनर चांगले होते, त्यामुळे सगळ्यांना बक्षिसं लावतात ते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या 16च्या 16 ओनरसाठी. हे उत्तर जे आहे ते फार समर्पक उत्तर आहे. श्रीकांत गुरव यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. हा आलेत ना, कुठे? हा श्रीकांत गुरव, मी सचिन दादा आणि आनंद बुरांडे यांना विनंती करतो पुन्हा एकदा आपण स्टेजवरती यायचं आहे. आमचे दोन्ही कॉमेंटेटर आणि स्कोरर यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो. सर्वप्रथम प्रदीप भोईर, रोह्यावरून या स्पर्धेसाठी गेले 4 दिवस ज्याने समालोचनाची धुरा सांभाळली त्या प्रदीप भोईर यांना मी आमंत्रित करतो. त्यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान करण्यात येईल. मी सचिन दादा यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे प्रदीप भोईर यांचा. एकदा जोरदार टाळ्यांनी मित्रांनो त्यांचंही अभिनंदन करा, आभार माना. खऱ्या अर्थानं प्रदीप भोईर तुम्ही एक चांगली महत्त्वाची कामगिरी गेल्या 4 दिवस पार पाडली. त्यानंतर आमचे आणखीन एक सहकारी ज्यांना अर्थातच आपण ओळखता, कपिल ठाकूर यांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करतो. उत्कृष्ट समालोचन त्यांच्याही माध्यमातून गेल्या काही दिवस आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकलं आणि संपूर्ण सामने रंगतदार होण्यासाठी कपिल ठाकूर यांचा सुद्धा व्हॉइस तेवढाच महत्त्वाचा ठरला आणि अतिशय इत्तमभूत माहिती क्रिकेटबद्दल त्यांना आहे, नॉलेज घेत असतात. RCF मध्ये कार्यरत सुद्धा आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. स्कोररची जबाबदारी आमचे मित्र जे फार छान पद्धतीने सांभाळत आहेत आणि सचिन दादा असं आपण म्हणतो ना की दुसरी लाईन तयार करणं महत्त्वाचं असतं. सो सेकंड लाईन तयार होते अलिबागमध्ये. घेतो त्याला खास घेतो.
असे आमचे शुभम स्कोरर मित्र, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. दरणे गुरुजींचं खूप वर्ष आपण नाव ऐकतोय, त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून शुभम या ठिकाणी स्कोरिंगचं काम फार छान पद्धतीने पार पाडतात. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. आणि विशेष टाळ्या आता तुम्ही एका माणसासाठी वाजवा ज्याने या 4 दिवस तुमचं अक्षी गावामधून कॉमेंट्रीला सुरुवात केलेली आहे आणि तुमचं सगळ्यांचं मनोरंजन केलं, असा सरोज तांडेल याला सुद्धा या ठिकाणी आम्ही इन्व्हाइट करतो. वेल डन सरोज, खूप चांगलं कॉमेंट्री करशील तू अशी आशा आहे. आणि येणाऱ्या काळात आम्हाला सचिन दादा राऊळ यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा तुला तिकडे स्टेज तिकडे पुढच्या काही वर्षाने आम्हाला इथे यायला नको एवढी चांगली कॉमेंट्री कर, एवढं तुला शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्ही देतो. खूप मोठा हो. सचिन दादा राऊळ यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा त्याला देण्यात येते. थँक्यू सर. आणि आमचे गुरुवर्य, आज आम्ही जे तोडके मोडके शब्द तुमच्या समोर मांडतो, म्हणजे प्रदीप सर, मी असेल, आमचा सरोज असेल, आमचे गुरुवर्य सन्माननीय संदीप जगे सरांचं सुद्धा इथे मानसन्मान होणं फार गरजेचं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या अलिबागची तोफ म्हणून ते ओळखले जातात असे संदीपजी जगे सर यांचा यथोचित मानसन्मान इथे होत आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. मी अक्षी साखर प्रीमियर लीगच्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. उलेशदादा नाखवा यांना सर्वप्रथम धन्यवाद, कारण त्यांनी आधीच थोडा वेळ का होईना पण तुला यायचंच आहे. सो धन्यवाद उलेशदादा, तुम्ही आम्हाला या ठिकाणी संपूर्ण स्टेजवरच्या मान्यवर मंडळींचा सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद देतो. यानंतर पुढच्या सन्मानाकडे वळूया. 4th क्रमांक, या स्पर्धेमध्ये 4th क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी इन्व्हाइट करतो. पहिल्यांदा ट्रॉफीज देण्यासाठी मुकेश दादा वामजी यांना विनंती असेल की ट्रॉफीज देण्यासाठी आपण यायचं आहे. आणि 4th पारितोषिक वासुदेव नाखवा यांना मी मगाशी म्हणालो होतो, वासुदेव नाखवा यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. वासुदेव नाखवा यांना विनंती करतो. मुकेश बामजी इथे उपस्थित आहेत, आलेत या. वासुदेव नाखवा यांना विनंती करतो. 4th क्रमांकाचं पारितोषिक या वासुदेव नाखवा यांच्या वतीने 20,000 रुपये आणि ही ट्रॉफी देऊन मुकेश बामजी यांनी सांगितलं की वासुदेव काकाचे पारितोषिक वितरित करतील. 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरतायत. 4th क्रमांक किंग 11 नागाव, युवराज किंग 11 नागाव या स्पर्धेतील 4th क्रमांकाचे मानकरी ठरतात. हॅलो, युवराज किंग 11 यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन. खाली घेऊया, चला चला ठीक आहे. तिन्ही आमच्या मान्यवर मंडळींना विनंती आहे. मुकेश दादा तुम्ही हे पारितोषिक द्या. हो मी वासुदेव नाखवा यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देऊन गौरव केला जातोय. सन्माननीय उपसरपंच अर्थातच आनंदजी बुरांडे आणि सचिनदादा राऊळ यांच्या उपस्थितीमध्ये मनपूर्वक अभिनंदन. त्यानंतर तृतीय क्रमांक या स्पर्धेमध्ये मिळवलेला आहे. मी वासुदेव काका यांनाच विनंती करतो आपण तिथेच थांबायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते काका थांबा. वासुदेव काकांना विनंती आहे थांबा. वासुदेव काका थांबा. तुमच्याच उपस्थितीत आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देऊया. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय रॉयल किंग ग्रुप साखर. रॉयल किंग ग्रुप साखर या ठिकाणी अक्षी साखर प्रीमियर लीगच्या तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरतात. तब्बल 20,000 रुपये कॅश प्राइज आणि ही ट्रॉफी सन्माननीय मुकेश बामजी यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेली ती सुद्धा ट्रॉफी आणि वासुदेव नाखवा यांच्या वतीने हे पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात येतोय.
यानंतर गौरव बामजी यांना मी विनंती करतो की पुढचं पारितोषिक देण्यासाठी आपण यायचं आहे. गौरव बामजी यांना मी विनंती करतो. द्वितीय आणि प्रथम क्रमांकाचे ट्रॉफी देण्यासाठी आपण मान्यवरांमध्ये या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. जय मल्हार. द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरतात. या स्पर्धेमध्ये मी गौरव बामजी यांना विनंती करतो आणि सचिनदादा राऊळ यांना विनंती करतो हे पारितोषिक देऊन आपण गौरव करायचा आहे. द्वितीय क्रमांक येस मुकेश दादा या तुम्ही सुद्धा. द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत या स्पर्धेमध्ये गण वॉटर स्पोर्ट्स साखर. गण वॉटर स्पोर्ट्स या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. त्यांचं आपण मनपूर्वक अभिनंदन करूया. यानंतर आणखीन 2 सन्मान होतील. आमचे गेले 4 दिवस घर बसल्या तुम्ही या सामन्याचा आनंद लुटत होतात. यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद संपूर्ण जगभर अलीकडे पोहोचवला जातो आणि आमचे सहकारी आणि किंबहुना या यूट्यूबमध्ये नव्याने अर्थातच आपली वाहिनी ज्यांनी आणलेली आहे ते एकेस लाईव्ह स्पोर्ट्सचे शोधन, परेश पालकर, दीप आणि साहिल यांचाही सन्मान होईल. मी एके लाईव्ह स्पोर्ट्सचे शोधन यांना या ठिकाणी इन्व्हाइट करतो की आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. शोधन एके लाईव्ह स्पोर्ट्सचा सुद्धा सन्मान होईल. सर्वप्रथम द्वितीय क्रमांकाचे मानकरी गण वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचा सन्मान करण्यात येतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आपण देणार आहोत. पण सर्वप्रथम एके लाईव्ह स्पोर्ट्स मी सचिनदादा राऊळ यांना विनंती करतो. एके लाईव्ह स्पोर्ट्सचा सन्मान होईल. सचिनदादा यांना विनंती करतो. यूट्यूब लाईव्हची जी संपूर्ण धुरा सांभाळली ते एके लाईव्ह स्पोर्ट्सचा आपण सन्मान करायचा आहे. आता मालिकावीर पहिले. येस येस मालिकावीर. या स्पर्धेतला मालिकावीर तब्बल 11 विकेट 187 धावा. वन अँड ओनली पंकज नाखवा. पंकज नाखवा यांचा हा सन्मान होतोय. अप्रतिम मालिकावीर अर्थातच या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरतोय. ज्यांनी अर्थातच कौस्तुभ नाईक यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेली सायकल देऊन आणि अर्थातच ट्रॉफी देऊन हा सन्मान केला जाईल पंकज नाकवा यांचा. अप्रतिम, अद्वितीय आणि खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेला अक्षी साखर प्रीमियर लीग मध्ये अक्षीचा हुकुमाचा एक्का दाखवा आणि तो आहे पंकज नाखवा. क्या बात है पंकज, वेल डन, ग्रेट. 187 रन्स and 11 wickets. many कॉंग्रॅच्युलेशन्स. डीजे मास्टर्स यांचा सुद्धा सन्मान होईल. आमची ज्यांनी साऊंड सर्व्हिसची व्यवस्था पुरवली त्यांना सुद्धा या ठिकाणी इन्व्हाइट करतो. सन्मान्य उपसरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते साऊंड सर्व्हिसची व्यवस्था पुरवणारे आमचे डीजेचे व्यवस्थापक यांचा सन्मान होतोय. उपसरपंच साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. आणि आता ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय आता येस एक मित्रांनो फक्त शांतपणे ऐका. एका माणसाचं नाव मी वारंवार घेतोय, कदाचित ते इथे उपस्थित नाहीयेत, पण ही विकेट ज्यांनी बनवली आणि ज्यांच्यामुळे गेले 4 दिवस आपण क्रिकेटचा आनंद व्यवस्थितरित्या लुटू शकलो त्या श्रीकांत गुरव यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. श्रीकांत गुरव यांचं अनबिलिव्हेबल सहकार्य आपल्याला राहिलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये मोठ्या स्पर्धांमधली महत्त्वाची विकेट ही त्यांच्याचद्वारे बनवली जाते. रुपेश धुरी यांचंही महत्त्वाचं सहकार्य त्याच्यासोबत राहिलं, त्यांचंही या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो.
त्याच्या समवेत सुमित कवळे, रोहित फाळके आणि प्रशांत पाटील या सर्वांचं आम्ही या ठिकाणी, आणि अमित कवळे ही सर्वांची नावं आली पाहिजे मित्रांनो, कारण या सर्वांचं सहकार्य महत्वाचं आहे. त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि संतोष दादा यांना विनंती करतो की या स्पर्धेबद्दल आपण अर्थातच त्याच्या प्रतिसादाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नक्कीच मित्रांनो, मला माहिती आहे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस द्यायला 2 मिनिटं फक्त मी तुमचा अवधी घेतो की सर्वप्रथम अक्षी आणि साखर दोन्ही मित्रमंडळांचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही आम्हाला यावर्षीची 2025ची तयारी करायला आम्हाला वेळ दिलात. धन्यवाद, खरोखर खूप आभारी आहे. त्याच्यानंतर आमचे खरोखर मित्र पंकजदादा नाकवा, आशिष आहे, इथे गौरव आहे, मुकेश आहे, त्याच्यानंतर अक्षितले आमचे मित्र आहे, सुमित आहे, मेन म्हणजे आपला सतीश नाना बेलीतला, असे बरेच सगळे. आणि त्याच्यानंतर नागावच्या आमच्या A टीम B टीम म्हणजे खारगल्लीतली मुलं आणि 15वरची मुलं, मी कोणाचं नाव घेत नाही, सगळ्याच्या सगळ्यांची मेहनत इथे कामी आली आणि ही स्पर्धा अतिशय सुंदर, चोख आणि पद्धतशीर झालेली आहे. खरोखर तुमचे मनापासून अभिनंदन आणि जिंकणाऱ्या सर्व टीमचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. धन्यवाद संतोष दादा. यानंतर मी या स्पर्धेचे अर्थातच तुम्हा सर्वांचे सहकारी आणि एक नामवंत उद्योजक सचिन दादा राऊळ यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वप्रथम जे संघ सहभागी झाले, संघाचे संघ मालक, ज्या संघात जे खेळाडू होते सहभागी झाले त्यांचे पण आभार. कारण तुम्ही जर फॉर्म भरला नसतात आणि तुमची निवड झाली नसती तर ही एवढी मोठी स्पर्धा झाली नसती. खरं सांगू तर अक्षी साखर प्रीमियर लीग आपण गेली हे 4थं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी आपण ही स्पर्धा उंच उंच नेतोय. याचं कारण म्हणजे की आपल्याला असलेला सपोर्ट, म्हणजे सपोर्ट नुसता नाही तर सगळ्या पद्धतीचा आहे. अगदी अक्षी मधले सगळे पंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, साखर गावातले सगळे उद्योजक आहेत, आपला मित्रपरिवार आहेत, व्यावसायिक आहेत. बुरांडे दादा तर दरवर्षी म्हणजे पहिल्या वर्षी 50% दिलेलं तर 4थ्या वर्षी यांनी 100% आपल्यासाठी साथ दिली आहे. असे सगळेच. आणि आमच्या नागावमधले पण आमचे सरपंच असतील, नागावमधनं पण आमचे सरपंच आणि आमचे सगळे सहकारी या सगळ्यांनीच सहकार्य केलं. त्यामुळे आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली असं मला वाटतंय आणि पुढल्या वर्षी अजून मोठ्या पद्धतीने ही स्पर्धा नक्कीच आपण करू, याचा मला नक्कीच म्हणजे याच्यापेक्षा आपण नक्कीच मोठी स्पर्धा करू असं मला वाटतंय. आणि ह्या वर्षीबद्दल मी बोलीन तर मागच्या एक 4 वर्षापूर्वी पहिली जेव्हा स्पर्धा झाली तेव्हा मी असंच माईक माझ्या हातात दिलेलं आणि मी म्हटलेलं की हा रस्ता आनंदादा काही बघा, मुलांना खेळताना गाड्या येतात, थांबावं लागतं. तर यावर्षी आपण हा रस्ता बंद करून या सगळ्या पंचायतीच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या आणि तुमच्या ग्रामस्थांच्या वतीने हा रस्ता बंद करून मागणा रस्ता करून दिलात आणि ही स्पर्धा कुठेही न थांबता पूर्ण झाली. पण मी यावर्षी तुम्हाला अजून एक सांगतो की पुढल्या वर्षी हा रस्ताच इथे नसेल असं काहीतरी करा आणि हा रस्ताच बाहेर न काढा, जेणेकरून आपली ही स्पर्धा अजून उत्तमरित्या होईल आणि कोणाला लागणार बिणार नाही. तर एवढं मी बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुढल्या वर्षी आपण असाच जोशात या स्पर्धेसाठी तयारी करू आणि ही स्पर्धा पूर्ण करू. सचिन दादा बोलले की हा रस्ता राऊंड मारून घ्या, त्या पद्धतीने पण आपण पुढल्या वर्षी आम्ही 100% हा सगळ्यांच्या वतीने प्रयत्न करून हा रस्ता आपण ह्या पुढल्या मॅचला हा रस्ता पाठीमागून असेल याची ग्वाही देतो. थँक्यू दादा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या दोन्ही मान्यवरांसाठी. मी दादांना सुद्धा विनंती करतो. अंतिम फेरीचं विजेतेपद बघा, अक्षी प्रीमियर लीग मध्ये जिंकणं सोपं नाहीये, अजिबात सोपं नाहीये दादा. क्रिकेट तुम्ही खेळलेलात, तुम्ही सगळ्यांनी क्रिकेट खेळलाय आणि अशा वेळेला इथे म्हणजे असं वाटतं की पहिली मॅच आपण जिंकलो ना की सगळं जिंकलो, पण अचानक तुम्ही स्पर्धेतून बाहेर होता. एवढे 16 संघ दिग्गज पाहायला मिळाले आपल्याला, पण त्यातून सरते शेवटी पुन्हा एकदा मागच्या वर्षीची पुनरावृत्ती करत असं म्हणून दाखवलं की इतिहासाची पुनरावृत्ती होते आणि ती इतिहासाची पुनरावृत्ती करून दाखवले बॉस फायटर. येस, बॉस फायटर सागर संघाचं अभिनंदन. त्यांच्या संपूर्ण स्क्वॉडला मी आमंत्रित करतो, त्यांच्या संघ मालकांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. संतोष दादा या. गौरव बामजी यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन आणि सन्माननीय आनंददादा बुरांडे, सचिनदादा राऊळ तसेच मुकेशजी बामजी
संतोष दादा यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन गौरव करण्यात येतोय. बॉस फायटर संघाचा अक्षी साखर प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लाईटची व्यवस्था ज्यांनी पुरवली त्यांनाही धन्यवाद. आम्हा कॉमेंटेटर्स मंडळींना ज्यांनी जेवणाची व्यवस्था पुरवली त्या माऊलीला सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी पारितोषिकं लावली जे आलेले आहेत कमिटीच्या वतीने सांगतोय. ओके डीजे येस